त्यावर 1 चमचा तेल घालायचा, चांगला पसरवून घ्यायचा. तव्यावर पण 1 चमचा तेल घालायचा. मग असा हा पोळी हातावर घ्यायचा. मग सावकाश हा पोळी तव्यावर घालायचा. हा बघा अशा प्रकारे मी घातला आहे. या पुरणपोळीवर 1 चमचा तेल असा वरून पण घालायचा. चांगला दोन्ही बाजूनी पुरणपोळी भाजून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे उलटण्याने असा कडा काढून घ्यायचा. दोन्ही बाजूनी पुरणपोळी चांगला भाजून घ्यायचा. वरून 1 चमचा तेल परत घालायचा, चांगला पसरवून घ्यायचा. असा हा पुरणपोळी पलटून घालायचा. पहिला बाजू आता चांगला भाजलेला आहे, तरी पण अजून परत भाजून घ्यायचा. सर्व कडा वगैरे व्यवस्थित भाजून घ्यायचा. दुसरी बाजूही व्यवस्थित भाजून घ्यायचा. दोन्ही बाजू पुरणपोळीच्या चांगला भाजून घ्यायचा. खरपूस असा हा पुरणपोळी भाजून घ्यायचा.